भिडेकर, अजूनही संधी आहे, खरं बोला. जज साहेब, इंद्रजित महाडिकांनी आत्ता जे काय बोलले ते सगळं खरं आहे. विक्रांत महाडिकांच्या सांगण्यावरून मी कोर्टासमोर खोटी साक्ष दिली. हा व्हिडिओ सुद्धा खरा आहे. मी असं करायला नको होतं, पण लोन क्लिअर करण्यासाठी मला हे सगळं करावं लागलं. आता तरी खरं बोला, कुठले स्ट्रोक सेम आहेत? जज साहेब, सुरुवातीचे 4 स्ट्रोक इंद्रजित महाडिकांचे आहेत. उरलेले सगळे फेक आहेत, दुसरं कोणीतरी केलेले आहे. हे ज्याला स्ट्रोक्स कॉपी करता येतात ना, त्या माणसाने केलेले आहेत. इंद्रजित महाडिकांचे स्ट्रोक्स तर वेगळे आहेत. कोर्टाचा लंच ब्रेकचा वेळ झालाय. लंच ब्रेक नंतर दोन्ही बाजूकडचे पुरावे बघितल्यानंतर या केसचा निर्णय दिला जाईल. मिसेस महाडिक, तुमचा आवाज गेलेला नाही आहे, फक्त थोडं इन्फेक्शन झालेलं आहे. पण मी तुम्हाला औषध दिलं आहे, आता तुम्हाला बरं वाटेल. फक्त तुम्हाला काळजी घ्यावं लागेल. चला येतो मी. थँक्यू डॉक्टर. अहो थँक्यू काय बोलताय, माझं कामच आहे ते. या, मी सोडतो तुम्हाला. राणी, पुरती घाबरून गेले होतं तुझा आवाज बसला तेव्हा. मला वाटलं आता आपण केस हारतोय की काय, पण तू काही हार मानली नाहीस. बस पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंस. तू जे आम्हाला वचन दिलं होतंस ते पूर्ण करण्याकरता तू काही कितीही धडपड करू शकतेस. तुझा अभिमान वाटतो आम्हाला. पण राणी, आता काळजी घे, कळलं ना? नाही औषध जरी दिलं असलं तरी लगेच मोठमोठ्याने बोलू नकोस. हो. विक्रांत आणि उर्मिला कुठे दिसत नाही आहेत. तोंड दाखवायला काय जागा राहिली? हे खरंच आहे. बसा. मी सगळे पुरावे पाहिले. निर्णय देण्यापूर्वी दोन्ही बाजूच्या वकिलांना जर काही त्यांचं शेवटचं म्हणणं मांडायचं असेल तर ते मांडून घ्या. नंतर संधी दिली जाणार नाही. बोला राणी महाडिक. जज साहेब, ही माझी पहिली केस आहे, माझ्या आयुष्यातली पहिली केस. आणि ती मला माझ्या घरासाठी लढावी लागते. आमचं घर हे आमचंच आहे.